पार्वतीला देखील गीता तत्व काय सांगताना भगवान शंकर पार्वतीला सांगतात. तिने विचारलं, व्हॉट इज गीता तत्व? इंग्रजीत विचारलं, गीता तत्व काय? भगवान शंभू म्हणतात काय, हर म्हणे नेणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे, नित्य नूतन देखीजे गीता तत्व. पार्वती, तू जशी नित्य नवी सुंदर दिसतेस आणि आपल्याकडे नित्य नवी डंगर दिसते. नाही, डंगर चांगला शब्द नाही. नित्य नवी. हरमणे जे गीता तत्व नित्य म्हणून नित्य नवा अनुभव. ज्यावेळेस तुम्ही साधनेला बसता, पहिल्यासारखा दुसरा अनुभव नाही, त्याच्यासारखा तो नाही, नित्य नवा. पार्वती, तू जशी नित्य नवी दिसते, नूतन दिसते, तशी गीता तत्व आहे. इथे तेच आहे. व्रजांगणांचं प्रेम, व्रजभूमीतलं प्रेम नित्य नूतन निर्माण होणारं भांडार आहे. जसं 5200 वर्षापूर्वी होतं ते आजही तसं आहे. घेण्याची ताकद पाहिजे, घेण्याची ताकद पाहिजे. हे भांडार भरतच राहणार आहे, पुन्हा परिपूर्ण असणार हे भांडार. हे प्रेम अनंताकडे झेप घेते, अनंताकडे झेप घेते प्रेम. व्रजभूमीचं आपलं क्षेपणास्त्र उडतं अनंताकडे, गोलोकाकडे. जे सॅटेलाइट सोडलंय ना परवा भारतानं, 2, एक जपानचा आणि एक फ्रान्सचा, तसा आपला सॅटेलाइट इथून उडू शकतो व्रजभूमीतून. व्रजभूमीच्या प्रेम एकदा ठासून भरलं की आपलं सॅटेलाइट उडतं अनंताकडे झेप घ्यायला. पण ते व्रजभूमीचं प्रेम पाहिजे. ज्ञानाचं जर सपाटलं तर वैकुंठापर्यंत जाईल, एखाद्याचं गेलं तर स्वर्गापर्यंत जाईल. अनंताकडे झेप घेते, प्रवाहित होते, ज्याचा कधीच अंत नाही, अंत नाही. इतकं झेप घेतं आपलं सॅटेलाइट. किती गोपिकांचं घेतलं असेल. हे प्रेम कधी पूर्ण होत नसलेली धारा आहे. राधा, त्याच्या उलट करा धारा. न संपणारी प्रेमधारा म्हणजे राधा, न संपणारी प्रेमधारा. प्रेम कधी पूर्ण होत नसलेली धारा आहे. आणि धारणा म्हणजे राधाच. अनंत भांडार आहे, अनंत भांडार शक्तीच. ह्या प्रेम समुद्रात विलक्षण भाव तरंग प्रवाहित होतात. ह्या प्रेमाच्या धारेमध्ये भावतरंगाचे, अनंत भावतरंगाचे बुडबुडे उठतात. भावतरंग येतील, प्रवाहित होतात. भगवान 2 रूपात दिसतात. व्रजभूमीमध्ये भगवान दर्शन देतात, दिसतात ते 2 स्वरूपात. एक शांत आणि आनंदी मुद्रा. कोणाला शांत आणि आनंदी मुद्रा. 2 उच्छृंखलित आनंदी म्हणजे नाचणारा आनंद. अरे, त्या कालिया मर्दनच्या वेळेस जे नृत्य केले ना, अफाट नृत्य येते. कालिया मर्दनमध्ये ज्यावेळेस नागफणीवर भगवान उभे राहतात आणि नृत्य करतात, अफाट नृत्य आहे. प्रत्येक गोष्ट त्यांची अफाट आहे. असं पाय देखील दिसत नाहीत. नाचणारा आनंद, उच्छृंखल आनंद. किंवा नाचत ज्यावेळेस जातात गोकुळाच्या याच्यातनं, त्याच्या पायाकडे देखील पाहतात सगळे. उच्छृंखल नाचणारा आनंद भगवान म्हणजे. गोपिकांबरोबर रासक्रीडा नाचणारा आनंद आहे. आणि ज्यावेळेस कधी बसता, शांत आनंद आहे. पाळण्यामध्ये झोपले, कोणता भाव आहे?
शांत आनंदी. अरे गोपिका पाहायला यायच्या, एकमेकीला सांगायच्या नंदाच्या घरी जो पुत्र पहा, कुठल्याही निमित्ताने यायच्या. आणि यशोदेला वाटत हे काय लागलंय सगळं पसारा, रात्रंदिवस एक एक बाई 10 यायली घरात, नाही कानाला पाहिजे, यांची नजरच लागेल तिला वाटायची. नाही काही नाही, सहज आले तुमच्याकडे, हे आहे का, जरा विरजण घालायचंय, ताक कानाला पाहायचं. आणि निमित्त करावं लागेल ना, का आली विचारलं तर काय सांगा. शांत आनंदी भाव आणि दोन उच्छृंखलित आनंदी भाव, हे दोन प्रकार आहेत. दोन रूपात भगवान दिसतात तिथे. एक नाचणारा आनंद प्रेमाभक्तीत असतो, म्हणून काही नाचणारे भक्त झाले ज्यांना नाचणारा आनंद पसंत आहे. नृत्यामधून भाव समाधी, भाव तरंग उठून त्याच्यात ध्यान लागणं. मीरा, अजून गौरांग महाप्रभू, हे सगळे नाचणार आहेत. तुकारामानी म्हणून दोन्ही भाव मिक्स केले वारकरी संप्रदायात. चाली खेळणं किंवा पावली खेळणं हा जो प्रकार आहे, हा नाचणारा आनंद आहे. त्याच्यातनं मिक्स करून टाकला. नाचणारा आनंद प्रेमाभक्तीत असतो व प्रशांत आनंद ज्ञान भक्तीत असतो. तुम्ही बुद्धांना, ज्ञानेश्वरांना आणि तुमच्या महावीरांना सांगाल नाचा, ते म्हणतील व्हॉट इज दिस, उठून नाचायला लागा, थै थै थै, ते म्हणतील उठ नाही. आणि मीरेला सांगाल जरा शांत बस ना, आणि थोडं समाधी लावावी, इकडं तिकडं पाहू नये, मोबाईल बंद असावा, चर्वणतर्पण करावं, ते उठ म्हणेल. मीरा नाचून समाधी लागते, यांना ध्यानात बसून लागते. दोन्हीमध्ये जो फरक आहे, प्रशांत आनंद एकीकडे उसळतो, शांत आनंद एकीकडे उच्छृंखल आनंद. प्रशांत आनंद ज्ञान भूमिकेत असतो, हे ज्ञानयोगाच्या भूमिकेत असतो. ज्ञानयोगाकडून भक्तियोगाकडे गेले तो नाचत नाही, तो शांत असतो. आणि मुळात भक्ती योगच सुरू झाला पहिल्यापासून, प्रेमतरंग, तो नाचत उठतो, तो नाचतो. नाचणारा आनंद प्रेम भक्तीत असतो व प्रशांत आनंद ज्ञान भूमिकेत असतो. ह्या नाचणाऱ्या आनंदात गोपांगणांचे हृदयात निरागस भावनेचे आंदोलन चालू असतात. रास क्रीडेमध्ये गोपिका नाचल्या असतील, नाचत थैथै करीत यमुनेवर पाणी भरायला गेले असतील, कानाची शिकायत करण्याकरता नाचत ठुमकत जात असतील, पण या नाचामध्ये एक हृदयात निरागस भावनेचे आंदोलन चालू आहे. भगवंताला पाहावं हा भाव आहे, भगवंताचं स्वरूप मनात ठसवावं हा भाव आहे, फोटो काढून घ्यावा त्याचा असा भाव आहे, त्याच्याशी वार्तालाप करावं, त्याला घरी बोलवावं, त्यांनी आपल्या घरी चोरी करावी, काहीतरी खावं आपल्या घरी, हा भाव आहे. वरून दाखवत नाहीत, आतून तो भाव आहे. भावनेचे आंदोलन चालू असतात. भावांची रक्षा प्रेमात होते. प्रेमाची स्वरसता आहे गोपांगणामध्ये, प्रेमाची सरसता आहे, स्वरसत्ता आहे. पण हा रस आस्वादनाच्या बाबतीत विषम आहे, विषमता आहे आस्वादन करण्याकरिता. समुद्र एक आहे, पण तरंग विभिन्न प्रकारचे असतात. एक लाट दुसऱ्यासारखी नसते. म्हणून अनेक भाव तरंग ज्यावेळेस निर्माण होतात गोपिकांमध्ये, अनेक प्रकारचे होतात. एक छोटी लाट, एक मोठी लाट, कधी ही तरंग, कधी ते तरंग. अरे आणि 33 तरंग आहेत, किती भाव तरंग आहेत भक्तीमध्ये. आणि हे सगळे तरंग पकडले शुकाचार्यांनी आणि भगवान व्यासांनी, ते ज्ञानेश्वरांनी पकडले.
काय ताकद आहे या लोकांची. दुसऱ्याच्या मनातील भाव पकडणं. किती तरंग उठले असतील. व्यासानी पकडलं. काय शक्ती आहे त्यांच्याकडे, काय पॉवर आहे. समुद्र एक आहे पण तरंग विभिन्न प्रकारचे असतात. कधी तीव्र, कधी हलकी तरंग, कधी मृदू तरंग अशा उठतात की नाही लाटा. कधी लहान लाट, मोठी लाट, विशाल लाट, छोटी लाट, उलटी लाट, सुलटी लाट, तसेच तरंग आहेत हे. कधी तीव्र, कधी तीव्रतम, कधी हलकी, कधी मृदू. एकच एक राहिल्या तर तरंग सौंदर्य नष्ट होईल. बाई रोज सारखीच दिसायला लागली, सौंदर्य नष्ट झालं. नवनवीन टाईपमध्ये तसंच सौंदर्य नष्ट होऊन जाईल या भाव तरंगाचं. म्हणून गोपिकांचे भाव एकसारखे नाही आहेत. एक तरंग आत्ता आहे तर दुसरा वेगळाच तरंग उठतो, तिसरा वेगळा. हे सौंदर्य भक्तीचं. भक्तीच्या सौंदर्यामध्ये भाव अनेक प्रकाराने उठतात. कधी नृत्य करावंसं वाटेल, कधी बसावंसं वाटेल, कधी पडावंसं वाटेल, कधी बेशुद्ध सारखी स्थिती येईल, कधी नाचू लागाल, कधी हसाल, कधी रडाल. त्याचं एक्झिबिशन. अनेक भाव तरंग निर्माण होतात भक्तीमध्ये. एकच एक राहिलं तर सौंदर्य नष्ट होईल. नेहमीच तुम्ही रग्गेल सारखे राहिला, गोपिकांची भक्ती ऐकली तरी कसं वाटेल मला सांगा. रग्गेल भाव एक स्वतः आपले भाव खूप आहेत बरं काय, हे कमी आहेत. रग्गेल भाव याच्यात आलाच नाही. मुरदाड भाव आलाच नाही. आपण कितीतरी भाव लिहून काढू. म्हणून क्षणाक्षणात ह्या प्रेमामुळे, क्षणाक्षणात ह्या प्रेमामुळे प्रेमवती गोपिकांच्या अंतःकरणात नवनवीन भाव तरंगाचा उदय होतो. प्रतिक्षण वर्धमानम. पा नारद भक्ती सूत्र. प्रेम कसं असलं पाहिजे. प्रतिक्षण वर्धमानम. आपलं प्रतिक्षण दबनामम. प्रतिक्षण वर्धमान. गोपिकांच्या अंतःकरणात क्षणाक्षणाला नवीन भाव तरंग असले पाहिजे. केव्हाही समजा प्रेम निर्माण झालं, ही असंच आपण हसलो, चांगलं वाटेल का. केव्हाही ही हसण्याचे देखील वेगवेगळ्या प्रकाराने हसलं तर जरा सौंदर्यात अभिवृद्धी होईल. म्हणजे प्रत्येक गोपिकांचं प्रत्येक भाव तरंग वेगळा आहे. प्रत्येक क्षण वर्धमानम. आणि वाढताय आणि वेगळा आहे. विषमता आहे त्या भावामध्ये, समता नाही, सारखेपणा नाही, विषम भाव. कधी हिट कोण विचारतो त्या कृष्णाला, कधी कृष्णाशिवाय जमत नाही. उलट सुलट भाव असे. अंतःकरणात नवनवीन भाव तरंगाचा उदय होतो. गोपांगणा आतील भाव लहरी लपवण्याचा प्रयत्न करतात. उदय झाला, वंशी नाद झाला, भाव तरंग उसळायला लागले. छोट्या लाटा, मोठ्या लाटा, निरनिराळ्या लाटा, विषम लाटा, पण लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या हृदय कमलात वंशी नाद करणारा मदन मोहन प्रगट झाला. किती लपवाल. त्या वंशी नादाने त्यांच्या हृदय कमलात हा मदन मोहन. मदन आणि मोहन. मदन म्हणजे सौंदर्यवान भगवान आणि मोहन म्हणजे मोहित करणारा. त्याचं सौंदर्य मोहित करणारं रूप प्रगटलं असा अर्थ मदन मोहन शब्दाचा अर्थ. प्रत्येकाचे अर्थ वेगळे. आपली तर अर्थच कळत नाही. बब्या, आमचा बब्या. अरे मी डिक्शनऱ्या काढल्या हो, बब्या काय अजून मला अर्थ कळणार. आमची टमी, आमची छमी. मोहन प्रगट झाले, मदन मोहन प्रगट झाले.
की ते लपवतच येत नाही, कारण भगवानच आतमध्ये घुसला. हा सौंदर्य भगवान. मदन म्हणजे मदनासारखं अप्रतिम स्वरूप. मदन फिकाय हो याच्या पुढे. ते असं स्वरूप प्रगट झालं. तो स्वमनमोहन आहे. स्वमनमोहन, स्वतःच्या मनाला मोहून घेतो. तुम्हाला सांगू, भगवंताने ताकाची चोरी नाही केली, दुधाची चोरी नाही केली. कशाची केली आम्हाला काय माहित, एक दोन म्हणाले. कशाची केली? लोण्याची. लोणी कसं आहे? अर्क आहे. सगळ्या याच्यातनं लोणीच काढायचं असतं. मऊ रूप किती सुंदर आहे त्या लोण्याचं, किती मऊ लागतं. लोण्याची चोरी केली. लोण्याची चोरी करीत असताना गोपिकांचं मन त्या लोण्यात, बायांचं सगळ्यात जास्त मन ताकात आहे का लोण्यात? मला सांगा कशात असतं? लोण्यात. गोपिकांचं मन लोणीमय झालंय. त्यांचं सगळं व्हॅल्युएशन म्हणजे दागिना त्यांचा लोणी आहे. मन त्यांचं गुंतलंय लोण्यात. आणि भगवान ते लोणी चोरतात. म्हणजे चोरलं काय? मन चोरलं. आणि मन चोरून त्याचं चित्त केलं. चित्त चैतन्य झालंय तुकाराम म्हणतात गोपिकांचं. हरीने माझे हरिले चित्त. हरीने चित्त हरलं. पुढे काय? भार वित्त विसरले. वित्त म्हणजे संपत्ती. सगळं सगळं विसरले. हरीने माझे हरिले चित्त. चित्त चोरलं. नवनीत म्हणजे चित्त. एक ज्या घरातून लोणी चोरलं, इकडे आध्यात्मिक शक्ती फेकून भगवान तिचं मन आणि चित्त चोरताय. चित्त नाही, मन नाही चोरत, कारण मन चंचल आहे. मनाचं चित्त केव्हा होतं? की ज्या वेळेस ते तापून शांत होतं, कुठली वासना नाही, कुठली तरंग नाही, त्यावेळेस मनाचं चित्त होतं. आणि ते चित्त भगवान चोरतात. ज्यावेळेस ताक बाजूला सारलंय, दुधातला अर्क तुमचा निर्माण झालाय, की दाखवलं की हे मी घेत असतो, तसं अध्यात्मातही चित्त लोणी आहे, मन नाही. ते चित्त चोरलं. मन ज्यावेळेस शांत निर्विचारी होतं, त्यावेळेस मनाचं चित्त बनतं. आणि चित्त चोर म्हणून त्याला म्हटलंय. लोणी चोर नाही म्हटलं, चित्त चोर. त्याच्यातनं चित्त, ज्या घरातनं त्यांनी ते घेतलं, त्या बाईचं चित्त त्यांनी आपल्यामध्ये घेतलं म्हणून समजा. अशा गोपिकांची जडणघडण त्यांनी चोरीच्या माध्यमातून केली. पूर्व राग निर्माण करण्याकरिता जे बेसमेंट लागतं, त्या सगळ्या क्रिया म्हणजे या गोकुळातल्या चोरी आहेत. हे कोणी सांगत नाही. कशा गोपिका घडवल्या? घडवावं लागतं, छड्या चालवावे लागतात अशा प्रकारच्या. आणि काहीतरी घ्यावं लागतं त्या घरातून, त्याशिवाय काहीतरी घ्यावं लागतं. आणि घेतल्याशिवाय दिल्या जात नाही. तिचा समर्पण भाव. लोणी हे फायनल आहे हो. त्या काळात गाई हे गोधन, हे श्रीमंतीचं लक्षण होतं. किती गाई आहेत तुमच्या घरी? गोधन. ते चोरायचं. आणि त्याच्यामुळे मन आणि चित्त चोरल्या गेलं की समाधी अवस्था लागते. हा मदन मोहन प्रगट झाला, तो स्वमन मोहन आहे. आणि म्हणून त्या सारख्या त्याच्या मागे असायच्या, कारण चित्त चोरलं.